रोहित पवारांच्या मागण्यांमध्ये तथ्य, ब्लॅक बॉक्स जळून कसा जाऊ शकतो, जितेंद्र आव्हाडांचा सवाल. अजित पवार 28 जानेवारी रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामतीकडे जात असताना त्यांचे विमान धावपट्टीवर उतरताना कोसळले. त्यानंतर झालेल्या भीषण स्फोटात अजित पवार यांच्यासह विमानातील 5 जणांचा मृत्यू झाला. आणि या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अलीकडेच घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी विमानात गरजेपेक्षा जास्त इंधन असल्याचा मुद्दा उपस्थित केला. तसेच वैमानिक सुमित कपूर यांनी विमान जाणीवपूर्वक जमिनीवर आदळले असावे अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. तर अजित पवार यांच्या अपघातग्रस्त विमानातील ब्लॅक बॉक्स जळालेल्या अवस्थेत सापडल्याची माहिती समोर आली आहे. आता यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तपास यंत्रणांवर निशाणा साधला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले की मला आश्चर्य वाटत आहे की ब्लॅक बॉक्स जळून गेला. ब्लॅक बॉक्स ज्या जागेवर असतो तो विमानाचा भाग जशाच तसा होता. ब्लॅक बॉक्स ज्या मटेरियलचं बनवलेलं आहे ते मटेरियल टायटॅनियम आहे. 11,000 सेल्सिअसच्या आगीत देखील त्या बॉक्सला काही होऊ शकत नाही. अशी परिस्थिती असताना देखील सरळ सांगितलं जातं की ब्लॅक बॉक्स जळून गेला. त्यामुळे आम्हाला शंका येईलच की ब्लॅक बॉक्स कसा जळून जाऊ शकतो. त्यामुळे रोहित पवारची मागणी करत आहे त्या मागण्यांमध्ये तथ्य आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे. नाही, मला सर्वात आश्चर्य वाटतंय म्हणजे ब्लॅक बॉक्स जळून गेला. ब्लॅक बॉक्स ज्या जागेवर असतो तो विमानाचा जो भाग आहे तो जशाच्या तसा होता. दुसरी गोष्ट, ब्लॅक बॉक्स ज्या मटेरियलचा बनवलेला आहे ते मटेरियल आहे टायटॅनियम. म्हणजे 11,000 सेल्सिअसच्या आगीच्या म्हणजे 10 मध्ये सुद्धा त्या ब्लॅक बॉक्सला काही होऊ शकत नाही अशी परिस्थिती असताना सरळ सांगितलं जातं ब्लॅक बॉक्स जळून गेला. म्हणजे माझ्यासारख्या चौकस मनाच्या माणसाला तर शंका येईलच ब्लॅक बॉक्स कसा जळून जाऊ शकतो. आणि त्याच्यामुळे रोहित पवार जे मागणी करतायत त्या मागण्यांमध्ये तथ्य आहे. कंपनी कोणाची आहेत, कंपनीत पैसे कोणाचे लावलेत, त्या विमान किती तास उडलं होतं, त्याला एवढे तास उडण्याची परवानगी होती का नव्हती, डीजीसीए काही कव्हर करायला बघतंय का, डीजीसीएचे अधिकारी कोणाच्या दबावाखाली आहेत, ही कंपनी कुठल्या पक्षाच्या आधिपत्याखाली चालते, हे सगळे प्रश्न आले ना आता समोर. पण सर, या सगळ्या संदर्भात अजून देखील प्राथमिक चौकशी अहवाल जो आहे तो समोर येत नाहीये, त्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण होतं. जेवढा चौकशीला उशीर करतील, जेवढा चौकशी लांबवतील, जेवढ्या या खोट्या नाट्या गोष्टी सांगतील की ब्लॅक बॉक्स जळून गेला, तेवढ्या संशयाला वाव मिळण्याला जागा निर्माण होत आहेत. काल मुख्यमंत्री असं म्हटले की अनेक जण शंका उपस्थित जरी करत असले तर तुमच्याकडे काही ठोस पुरावे किंवा काही असतील. असं आहे की ब्लॅक बॉक्स जळून गेला ही माझी सर्वात मोठी शंका आहे. जगातल्या कुठल्याही ऍक्सिडेंटमध्ये ब्लॅक बॉक्स जळून गेला असं कधीही सांगितलं गेलेलं नाही. त्याच्यामुळे शंकेला जर चौकशीच्या माध्यमातूनच वाव मिळणार असेल तर शंका उपस्थित होणारच. मूळतः माणूस संशयीच असतो, माणसाचा स्थायी स्वभाव संशयी असतो. परंतु या सगळ्या संदर्भात आता असं आहे की ब्लॅक बॉक्स जळून गेला, इथेच तुम्ही संशयाला वाव दिलात. अरे ते भागच तसाचे तसा आहे. ब्लॅक बॉक्स ज्या ठिकाणी ठेवला जातो तो भाग त्या विमानाचा जशाच्या तसा त्या ऍक्सिडेंटच्या जागेवर पडलेला होता. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.